चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पहिल्यांदाच आप निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। उमेदवार मयूर राईकवार यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलाय। राईकवार यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी संवाद साधलाय, पाहूया। चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आता उमेदवारी अजूनही निश्चित न झाल्यामुळे दुसरीकडे आपने 10 उमेदवारांची लिस्ट पहिली यादी जाहीर कर आज स्वतः जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी आपला नामांकन अर्ज भरलाय। कुठल्या प्रमुख मुद्द्यांना घेऊन नामांकन अर्ज दाखल केला आपण त्याच्यावर काय सगळ्यात तुम्ही नामांकन अर्ज दाखल करताय, कुठले प्रमुख मुद्दे आहेत? प्रत्यक्षात पाहिलं तर आज आमच्याकडे मुद्दे आपण पाहिलं की आम आदमी पक्ष आमच्याकडे अनेक फायली आम्ही आज घेऊन नामांकन अर्ज दाखल करतो। लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम आदमी पक्ष पहिल्यांदा चंद्रपूर महानगरपालिका लढता आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचं सरकार हटून भारतीय जनता पार्टीचं सरकार बनला आणि यांची घोटाळ्याची सुरुवातच तिथून गेली। तर आम आदमी पक्षाचं सरकार जर आलं तर आपण पाहिला की एकीकडे खासगी संख्येची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि दुसरीकडे सरकारी शाळेची संख्या ही कमी होत चालली। आम आदमी पक्षाचं जर सरकार जर स्थापन झालं तर आम्ही प्रत्येक झोन मध्ये एक नवीन शाळा ओपन करू, हायटेक दर्जाची शाळा स्थापन करू, टीचर लोकांना विदेशात दौऱ्यावर पाठवू आणि योग्य शिक्षण देऊ। त्याचसोबत आरोग्याचा जर विचार केला तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा आरोग्याचा टॅक्स देतो। जर आम आदमी पक्षाचं सरकार जर स्थापन झालं तर 3 झोन मध्ये 3 आरोग्य हॉस्पिटल बनवते येते। तिथे जर ट्रीटमेंट नाही झाला नागरिकाचा तर कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, संपूर्ण खर्चही चंद्रपूर महानगरपालिका देतील। आम आदमी पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढत आहे नागरिकांसाठी। आम आदमी पक्ष पहिल्या नंबरवरचा आम आदमी पक्ष आहे, तो नागरिकांसाठी पहिला उपस्थित आहे। एकंदरीत आहे भाजप आणि काँग्रेसला तोड देण्यासाठी आप हे सक्षम असल्याचं मत मयूर राईकवार यांनी व्यक्त केलं। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। पुढची बातमी सांगलीमधली आहे। सांगलीमध्ये पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। साक्षी या तृतीयपंथी उमेदवारानं आपला अर्ज दाखल केलाय। तृतीयपंथीयांच्या न्याय्य हक्कांसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलेलं आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका 2026 करिता मी प्रभाग क्रमांक 3 आणि 3 क सर्वसाधारण म्हणून मी निवडणूक लढवत आहे। त्यामध्ये आमचे वैयक्तिक कामं होत नाहीत, ते वैयक्तिक कामासाठी तृतीयपंथीला सारखं लोकांच्या मागे लागावं लागतं। आमचा समाज वंचित आहे, त्यामुळे मी हे निवडणुकी लढवत आहे इतर समाजासाठी। वॉर्ड क्रमांक 196 मधले नाराज शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आता गेल्याचं समजतंय। भाजपला ही जागा गेल्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झालेले आहेत। 3 बसेस घेऊन कार्यकर्ते नंदनवनच्या इथं दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।